उद्या शनी जयंती आणि शनी अमावस्या, तर स्त्री पुरुषांनी आवर्जून हे नियम पाळा आणि यातील एकही उपाय केला तर खूप फायदा होईल. शनी जयंती ही शनीशी संबंधित साधे आणि पवित्र उपाय करण्याची एक सुवर्ण संधी आहे. हे साधे उपाय शुभ आहेत. शनी जयंतीच्या दिवशी महाकाल शिव, महाकाल भैरव आणि महाकाली मंदिरांना लोखंडी त्रिशूळ अर्पण करा. शनी दोषामुळे विवाह लांबणीवर पडत असल्यास 250 ग्रॅम काळी मोहरी एका नवीन काळ्या कापडात बांधून पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी ठेवा आणि लवकर विवाह होण्यासाठी प्रार्थना करा. शनी जयंतीच्या दिवशी चौकात एक जुना बूट ठेवा. आर्थिक वाढीसाठी नेहमी शनिवारी गहू दळून त्यात थोडे काळे हरभरे घाला. शनी जयंतीच्या दिवशी 10 बदाम हनुमान मंदिरात घेऊन जा. त्यापैकी 5 बदाम तेथे ठेवा. 5 बदाम घरी आणा आणि त्यांना लाल कापडात बांधा आणि पैशाच्या जागी ठेवा. शनी जयंतीच्या दिवशी माकडांना उडीद डाळ, गूळ आणि केळी खाऊ घाला. शनी जयंतीच्या दिवशी मोहरीच्या तेलाचे 1 भांडे दान करा. वाहत्या पाण्यात 1 नारळ विसर्जित करा. तसेच शनी जयंतीच्या दिवशी काळी उडीद डाळ वाटून त्याच्या पिठाचे गोळे बनवा आणि ते माशांना खाऊ घाला. तसेच शनी जयंतीच्या दिवशी वडाच्या झाडावर 7 लोखंडी खिळे लावा. शनी जयंतीच्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी आपल्या मधल्या बोटात काळ्या घोड्याच्या नाळाची किंवा होडीच्या खिळ्याची बनवलेली लोखंडी अंगठी घाला. तर शनी जयंतीच्या दिवशी आपल्या हाताच्या किंवा पायाच्या नखांना मोहरीचे तेल लावावे. तसेच शनी जयंतीपासून 7 शनिवार मुंग्यांना काळे तीळ, पीठ आणि साखर यांचे मिश्रण खाऊ घालावेत. शनी जयंतीच्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. शनीच्या डह्याने पीडित असलेल्या व्यक्तीने सकाळी आणि संध्याकाळी हनुमान चालीसाचे पठण करावे. पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालावी. वेळ सकाळी झाडाच्या बुंध्याशी गोड दूध अर्पण करा. पश्चिमेकडे तोंड करून तेलाचा दिवा लावा आणि ओम श्री शनीश्वराय नमः या मंत्राचा जप करत प्रत्येक प्रदक्षिणेसोबत गोड जायफळाचा 1 दाणा अर्पण करा. त्यानंतर भगवान शनीकडे त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करा. इतर कोणतेही खून नसलेल्या काळ्या गायीची पूजा करावीत. तिला 8 बुंदीचे लाडू खाऊ घालावेत. तिला प्रदक्षिणा घालावीत आणि तिच्या शेपटीला 8 वेळा आपले डोके लावावेत. शनी हा न्यायाचा देव आहे. तो सूर्याचा पुत्र आणि यमराजाचा भाऊ आहे. तो त्याच्या काळात म्हणजे 7.5 केलेल्या कर्माचे चांगले आणि वाईट फळ देतो. शनी महाराजांची शांती किंवा आनंद मिळवण्यासाठी केलेल्या उपायांव्यतिरिक्त खालील उपाय तुमचे दुःख कमी करू शकतात. हे उपाय शनिवारी आणि शनी अमावस्येच्या दिवशी केल्यास अनेक पटींनी अधिक फळ मिळते. तर पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालावीत. सकाळी झाडाच्या मुळाशी गोड दूध अर्पण करावेत. पश्चिमेकडे तोंड करून तेलाचा दिवा लावावे आणि ओम श्री शनीश्वराय नमः या मंत्राचा जप करत प्रत्येक प्रदक्षिणेवेळी गोड जायफळाचा 1 दाणा अर्पण करावा. त्यानंतर भगवान शनी देवाकडे त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना करावी. एका काळ्या गायीची पूजा करावी जिच्यावर इतर कोणतेही चिन्ह नसेल. तिला 8 बुंदीचे लाडू खाऊ घालावेत. तिला प्रदक्षिणा करावीत आणि तिच्या शेपटीला आपले डोके 8 वेळा लावावे. पाण्याने भरलेले 11 नारळ, प्रत्येक 400 ग्रॅम काळे आणि पांढरे तीळ, 8 मूठ कोळसा, 8 मूठ जव, 8 मूठ उडीद डाळ आणि 9 खिळे एका नवीन काळ्या कापडात बांधा. संध्याकाळच्या आधी पूर्वेकडे तोंड करून भगवान शनी देवाची प्रार्थना करून ते सर्व एक एक करून शुद्ध पाण्याने भरलेल्या नदीत फेकून द्यावेत. आपल्या घराच्या दारावर एका काळ्या घोड्याचा नाळ लावा. त्याचे तोंड वरच्या दिशेने उघडे ठेवा. जर तुम्ही ते एखाद्या दुकानाच्या किंवा कारखान्याच्या प्रवेशद्वारावर ठेवत असाल तर ते त्याचे उघडे तोंड खाली ठेवा. हे उपाय तुमच्या समस्या दूर करण्यास आणि शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यात मदत करू शकतात.
शनी अमावस्येच्या दिवशी सर्व त्रासांपासून मुक्त होण्यासाठी त्यांची आई आणि गुरु म्हणजेच शुक्राला प्रसन्न करणे आवश्यक आहे. महाभारत, पुराणे आणि नाडी ग्रंथामध्ये वर्णन केलेले आहेत की शनी शुक्राचार्यांना आपले गुरु आणि मातृसमान मानत असे. त्या काळात शुक्राचार्यांनी शनिदेवाला आश्रय आणि शिक्षण दिले. म्हणूनच शनी शुक्राचार्याला केवळ गुरु नव्हे तर तितकेच महत्त्व देतो. ज्योतिषशास्त्रानुसार शनी आणि शुक्र हे सर्वात मित्र ग्रह आहेत. शनी शुक्र योग नेहमीच धन, ऐश्वर्य, राजसत्ता आणि कलात्मक कीर्ती देतो. शनी अमावस्येचा दिवस शनीची पूजा करण्यासाठी किंवा शुक्राच्या दिवशी काही विशेष उपाय केल्याने दोन्ही ग्रहांचे एकत्रित आशीर्वाद मिळतात. दान करण्याच्या विशेष वस्तू: पांढरे कपडे, पांढरी फुले, दही, साखर, तांदूळ इत्यादी वस्तू गरीब महिला, मुली, ब्राह्मण किंवा मंदिराकडून दान कराव्यात. तसेच शुक्राचा बीज मंत्र ओम द्रा द्रा द्राहो सह शुक्राय नमः किंवा शनी अमावस्येच्या संध्याकाळी किमान 16 फेरे हा मंत्र जपावा किंवा शुक्राला प्रसन्न करण्यासाठी या मंत्राचा जप करून गुलाब किंवा मोगऱ्याची उदबत्ती लावावी. शनी शुक्र संतुलनासाठी शनिदेवाला काळे तेलाचा दीप लावावा आणि शुक्राला दूध, साखर आणि तुपाचा दीप लावावा. किंवा उपायाने शनी शुक्र दोन्ही ग्रह एकत्र शुभ होतात. आर्थिक अडचणी दूर होतात. वैवाहिक जीवन सुखकर होते. ऐश्वर्यपूर्ण सुख, गाडी, घर, ऐश्वर्य आणि कला प्रतिभेची कीर्ती प्राप्त होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.